सोयाबीनचे बाजारभाव फेब्रुवारी महिन्यामध्ये हमी भावापर्यंत जाऊ शकतात किंवा काही ठिकाणी हमी भावापेक्षाही जास्त राहू शकतात असा यंदाचा अंदाज आहे या महिन्याचा आणि ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे जे बाजारभाव होते ते अनेक ठिकाणी तुलनेनं 9 ते 15% 18% वाढलेले होते. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीन जास्तीत जास्त म्हणजे फार नाही 1-2 वक्कल जे आहे ते अगदी 5,500-6,000 रुपयापर्यंत सुद्धा विकले गेलेले पाहायला मिळालेले. आता फेब्रुवारीची जी तुम्हाला उत्सुकता आहे तर फेब्रुवारीची अतिशय चांगली बातमी आहे. सोयाबीन ज्यांनी ठेवलेला असेल अजूनही विकला नसेल त्यांच्यासाठी दिलासा मिळणार आहे. ते कसे बाजारभाव आहे ते आपण बघूया. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026. तर सुरुवातीला आपण प्रत्येक जिल्ह्याचे डिसेंबरच्या तुलनेत आता जो संपलेला जानेवारी महिना या महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव सरासरी बाजारभाव जे आहे त्यामध्ये काय फरक पडला, कितीची वाढ झाली किंवा कुठे कमी वाढ झाली, घट झाली ते आपण बघू. आणि तुम्हाला जे अत्यंत उत्सुकतेने तुम्ही हे व्हिडिओ बघत असतात त्यासाठी जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फेब्रुवारीमध्ये किती रुपयांपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव जाऊ शकतात, राहू शकतात. ठीक आहे, पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते इथं सबस्क्राईब करा हिरव्या बटनावर क्लिक करून. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. सोयाबीनसोबतच आता लवकरच तूर, हरभरा अशाही गोष्टी आपण घेणार आहोत. ते 1-2 दिवसामध्ये ते घेईन. त्यामुळे प्रयत्न असेल की या महिन्यात नियमित व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता माझ्याकडे जानेवारी आणि डिसेंबरची तुलना आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे बाजारभाव 15% वाढले. मागच्या वर्षीच्या तुलनेत 26% वाढलेले आहेत. बघा, मी मागे पण तुम्हाला म्हणालं की सोयाबीनचे हे थोडासा दिलासा आहे. तर ते पोचले होते जानेवारीमध्ये 5,052 पर्यंत. आता आपली जी हमी भाव किंवा MSP आहे ती 5,300च्या पुढे आहे, पण साधारण त्या आसपास ते पोचलेले होते. अकोल्यामध्ये 5,000 रुपये राहिले. मागच्या महिन्याच्या तुलनेत 12% वाढ आहे. अमरावतीमध्ये 4,900 मागच्या महिन्याच्या तुलनेत 16% वाढ आहे. बीडमध्ये 4,985 सुमारे 5,000 मागच्या महिन्याच्या तुलनेत 11.7% म्हणजे 12% वाढ आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9% वाढ होऊन 4,801. आता मी डिसेंबरच्या तुलनेची वाढ आता फक्त सांगेन, मागचा महिना वगैरे असं न सांगता, कारण वेळ तेवढा नाही आहे. तर बुलढाणा जिल्ह्याचे 4,800 राहिले, 9% वाढ. चंद्रपूरमध्ये 18% वाढ, 4,778. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4,774 राहिले, 11.6% वाढ. धाराशिवमध्ये साधारण 5,000 राहिले, 9.4% वाढ. धुळेमध्ये 13.5% वाढ झाली आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ राहिली, 4,985. हिंगोलीमध्ये 4,871, 12.7% वाढ. जालन्यामध्ये 5,055, 13% वाढ. जळगावमध्ये 4,761, 11.4% वाढ. लातूरमध्ये 5,000, मागच्या वर्षीच्या तुलनेत 22% वाढ आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 9.8% किंवा 10% वाढ आहे. नागपूरमध्ये 4,854, 14% वाढ. नांदेडमध्ये 4,882, 11.1% वाढ. नंदुरबारमध्ये 4,782, 11.6% वाढ. नाशिकमध्ये 5,179 म्हणजे साधारण 5,200, 14.2% वाढ. मागच्या वर्षीच्या तुलनेत 26.5% वाढ. परभणीमध्ये 4,912, साधारण 9.5% वाढ. पुण्यामध्ये 12% वाढ, 5,056. सांगलीमध्ये 5,218, मागच्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढ आहे. साताऱ्यामध्ये 5,300, मागच्या वर्षीच्या तुलनेत 9% वाढ. सोलापूरमध्ये 4,829, मागच्या महिन्याच्या तुलनेत 9% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 20%. वाशिममध्ये 4,990, मागच्या वर्षीच्या तुलनेत 20% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 12% वाढ. वर्ध्यामध्ये 4,266, 6% वाढ मागच्या महिन्याच्या तुलनेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ.
यवतमाळमध्ये 4,911, मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये 14%, 14.8% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 4,925 सरासरी राहिलेली आहे. आपण जे बाजारभाव दिले होते, त्याचा अंदाज दिला होता, तो पडताळून पहा, तो किती जुळतो ते बघा आणि मग तुम्हाला त्याचा अंदाज येईल. एकूणच मागच्या वर्षीच्या तुलनेत, मागच्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव साधारणपणे 12 ते 25% वाढलेले आहेत. वर्धा, वाशिम असे काही भाग आहेत की जिथे मात्र बाजारभाव दबावात असतात. बरेचदा तुम्ही बघत असाल की ते फार 4,500च्या पुढे गेलेले नाहीत. आता या महिन्याचं म्हणजे फेब्रुवारी महिन्याचं आपल्याकडे अंदाज दिलेले आहे. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचा जो विभाग आहे, बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन, तिथले जे तज्ज्ञ आहेत, मग त्याच्यामध्ये कृषी अर्थतज्ज्ञ आहेत, त्याच्यामध्ये कृषी तज्ज्ञ आहेत, स्टॅटिस्टिक विभागाचे तज्ज्ञ आहेत, असे सगळ्यांना दर महिन्याला तो अंदाज व्यक्त करतात. त्यानुसार आपण आता हे सांगतो आहोत. तर त्यांनी असं सांगितलं आहे की या महिन्यामध्ये सोयाबीन जो आहे तो हमी भावाकडे वाटचाल राहील. तर त्याचे काय कारण आहे ते आपण बघूया. चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक नोव्हेंबर 2025 पासून कमी आहे. भारतात 25-26मध्ये सोयाबीनचे उत्पादन 105 लाख टन होण्याची शक्यता वर्तवली, जे मागील वर्षीच्या तुलनेत जे आहे ते तिथे कमी आहे त्यामध्ये. आता 24-25मध्ये सोयाबीनच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. 23-24मध्ये 17.7 लाख टन सोयाबीन निर्यात झाली आणि 24-25मध्ये निर्यात जी झाली 17.80 लाख टन असून ती 23-24मधली निर्यात 19.7 आणि 24-25मध्ये 17.80 लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे, असा अमेरिकन कृषी विभागाच्या हवाल्यानं हा अंदाज, त्याच्यामध्ये ही सगळी आकडेवारी आहे. आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात त्या क्षणाचा जे आहे आपण ते बघूया. सन 25-26 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे या वर्षीसाठी जी आहे ती 5,328 रुपये प्रति क्विंटल आहे. हमीभाव खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती यंदा या महिन्यामध्ये, कारण भाव बाहेर वाढल्याचं दिसून आलं. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमतीत MSPच्या दिशेने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आता हा सगळा स्रोत मी जी आकडेवारी तुम्हाला सांगितली त्याच्यावरनं ते सगळं अंदाज काढण्यात आलेला आहे. मागील 3 वर्षांच्या सरासरी जर बघितल्या तर त्यानुसार आत्ताच्या किमती काय राहतील ते तुम्हाला अंदाज येईल. फेब्रुवारीमध्ये 5,317 प्रति क्विंटल, फेब्रुवारी 2023मध्ये, फेब्रुवारी 2024मध्ये 4,520 रुपये प्रति क्विंटल असे दर होते. फेब्रुवारी 2025मध्ये ते घटले आणि 4,084 प्रति क्विंटल असे होते. म्हणजे साधारण 24 आणि 25 हे सलग 2 वर्ष असे होते की जिथे सोयाबीनच्या दराला फटका बसलेला आहे. त्यातले त्यात मागचं वर्ष जे होतं 23मध्ये ते त्यातले त्यात बरं गेलं फेब्रुवारीमध्ये. पण आता ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आजही आहे त्यांच्यासाठी माहिती आहे की फेब्रुवारीचे जे बाजारभाव आहेत ते 5,000 ते 5,490 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहतील. परत एकदा सांगतो, 5,000 ते 5,490 किंवा साधारण 5,500 रुपये या दरम्यान सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सरासरी राहू शकतात. तर या हिशोबाने आपण आपला सोयाबीन विक्रीचं नियोजन करा. सोयाबीनचे रोजचे बाजारभाव काय आहे किंवा याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी त्या ठिकाणचं रोज एक सेशन घेण्याचा प्रयत्न करेन. जोडून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.